आजच्या टॉपिकचं नाव आहे फूडॉलॉजी. श्रीराम समर्थ श्रीराम. फूडॉलॉजी म्हटले की विविध प्रकारच्या चमचमीत डिशेस, मेन्यूज समोर दिसायला लागतात. लिव्ह टू ईट अँड ईट टू लिव्ह अशा दोन्ही प्रकारात आपला छानसा वावर असतो. अगदी उपासाच्या दिवशीही आदल्या रात्री साबुदाणा भिजला ना, हे परफेक्ट प्लॅनिंग असते आपले. एकंदरीत अन्नमय प्राण आहे हेच खरे. अन्ना वाचून होणारी तगमग, चिडचिड, अशक्तपणा, दुर्बलता आणि त्यासाठी असणारी सर्व धडपड असं काही सर्वत्र अनुभवाला येत असतं. तुम्हाला एव्हाना वाटले असेल अन्न आणि दासबोध किंवा अन्न आणि समर्थांचे अन्य वाङ्मय याचा काय संबंध आहे ना? अगदी जवळचा संबंध आहे. आणि तेच पाहण्यासाठी हा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही यथायोग्य करावा समर्थच म्हणतात. जेवायचे आहे ना, मग मस्त ताट भरून जेवा. डावे उजवे यथास्थित होऊ दे. मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, पंचामृत, पापड, सांडगे, कुरडया, भाज्या, पातळ भाज्या, वरण, भात, तूप, लिंबू, दही, ताक, उसळी सगळे षड्रस पोटात गेले पाहिजे. कडू, आंबट, तुरट सर्व चवींचा समाचार घेतला तर शरीरामध्ये प्रतिकारशक्ती येईलच. जंक फूडने नाही यायची ती. समर्थांनी त्यांच्या स्फुट लेखनामध्ये कितीतरी प्रपंचाच्या उपयोगी गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. बांधकाम कसे असावे, विटा कशा असाव्या, त्याची जाडी रुंदी सर्व लिहून ठेवलंय. घरासमोरचं गार्डन ते कसं असावं, त्यात कोणती रोपे असावीत, आपल्या घरामध्ये ग्रंथ असतात ते कसे सांभाळावे, ते कसे टिकवावे, त्याची पाने कशी खराब होऊ देऊ नये, त्याची काय उपाययोजना, अशा अनेकविध विषयांवर उदंड लेखन केलंय समर्थांनी. सगळं काम कसं नीट नेटकं असावं याच्यावर त्यांचा कटाक्ष होता. पाक निष्पत्ती असं एक त्यांचं स्फुट प्रकरण आहे. त्यात समर्थ म्हणतात, सभा मंडप चित्रशाळा, स्वयंपाकगृहे भोजनशाळा, सामग्रीगृहे धर्मशाळा, मठ मठ्या नेटक्या. म्हणजे किचन, डायनिंग हॉल अगदी स्वच्छ नीट नेटका असावा. गृहिणीने, स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने कसे असावे? स्वयंपाकिणीने स्वच्छ असावे. स्वयंपाकिणी हा भागच आहे स्फुटलेखनाचा. त्यात ते म्हणतात, आता ऐका स्वयंपाकिणी, बहुत नेटक्या सुगरणी, अचूक जयांची करणी, नेमस्त दीक्षा. त्या ट्रेंड असाव्या, स्वच्छ असाव्या, नेटक्या असाव्या. पुढे म्हणतात, सुचिस्मंत सबाह्य निर्मळ, साक्षपणी बहुचंचळ, नेमक निष्ठावंत केवळ उमारमा. बहुचंचळ म्हणजे ऍक्टिव्ह असाव्या. मनापासून निष्ठेने प्रेमाने स्वयंपाक करणाऱ्या असाव्या. बरं, स्वयंपाकाची क्वांटिटी कशी असावी? तर कमी पडू नये इतकी असावी, किमान तेवढी तरी. अगदी पानामध्ये किंवा भांड्यामध्ये बघून जेवता कामा नये इतकी तरी असावी. गोड स्वादिष्ट रुचिकर, एकाहून एक तत्पर, न्यून पूर्णाचा विचार कदापि न घडे. करण्यामध्ये प्रेम असावं, म्हणजे प्रेमच होतावं खरं तर. जीर्ण शीर्ण माणूस जरी ते खाईल तरी तो तरतरीत होईल अशी कमाल त्या स्वयंपाकात असावी. रोगी अत्यंत खंगले, तेणे ते अन्न पाहिजे भक्षिले, भोजन रुचीने गेले दुखणे तयाचे. त्याला योग्य आहाराची तजवीज करून द्यावी, जेणेकरून
त्याचे दुखणे अशक्तपणा निघून जाईल. श्रीहरीचे स्मरण करून केलेला स्वयंपाक आणि त्याची चव प्रसादा इतकीच उत्तम असते. त्याच्या सुवासानेच मन तृप्त होते. सज्जनगडावर आपण जाल तर याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. पदार्थ अगदी मोजके आणि साधेच असतात, पण गोडी त्याची अवीट असते. समर्थांचा तो प्रसाद असतो. तसेच आपल्या घरी पण भगवंताच्या नामाने शिजवलेले अन्न साधं जरी असलं तरी पोषक असतं. ते कसे होते ते कळत नाही, पण करणारा आणि खाणारा दोन्ही तृप्त होतात हे खरे. म्हटलंच आहे समर्थांनी, सुवासेची निवती प्राण, तृप्त चक्षु आणि घ्राण. म्हणजे अर्धपोट तर सुवासानीच भरतं. डोळे आणि नाक तृप्त होऊन जातात. कोठून आणले गोडपण काही कळेना. भव्य स्वयंपाक उत्तम, भोजन करते उत्तमोत्तम. दास म्हणे भोगता राम जगदांतरे. स्वयंपाकाचा हेतूच इतका उदात्त असायला पाहिजे की जेवणारा म्हणजे भोगता राम आहे, राम जेवतोय ही भावना ठेवून स्वयंपाक केला गेला पाहिजे. खरोखर समर्थ सर्वार्थाने समर्थ आहेत. जागोजागी आपल्याला त्याचे प्रत्यंतर येते आणि मन अगदी स्तिमित होऊन जाते. गंमत सांगू का? समर्थ स्वयंपाकातही किती निष्णात आहेत बघा. स्वयंपाकामध्ये कोणत्या सामुग्री असतात किंवा असाव्या लागतात त्याचे त्यांनी इतकं भव्य आणि दिव्य वर्णन केलंय की ऐकूनच थकतो आपण. लोणची रायती वळवटे, वडे पापड मेतकुटे, मिरकुटे बोरकुटे डांगरकुटे, करस सांडगे मिरघाटे. नाना प्रकारीच्या काचऱ्या, सांड्या, कुरवंड्या, उसऱ्या, कुसंबिरीच्या सामग्र्या नाना जिनसी. सुरण नेटके पचविले, आंबे आवळे घातले, आले निंब आणिले घोष मिरच्यांचे. कुहिर्या बेले माईनमुळे, भोकरे नेपती साल फळे, कळके काकडी सेवगमुळे, सेंदण्या वांगी गाजरे. मेथी चाकवत पोफळा, माठ सेवप बसळा, चळी चवळा वेळी वेळा, चिवळ घोळी चिमकुरा. वांगी शेंगा पडवळी, दोडके कारली तोडवळी, केळे भोपळे कुंव्हाळी, गंगा फळे कासी फळे, कणकी सोजा सांजे, सपिठे खेकण्या पिठ्या पिठे, नाना डाळी धुतली मिठे, शुभ्र वर्णे, बारीक तांदूळ परिमळिक, नाना जिन्सीचे अनेक, गुळ साखर राब पाक, तूप तेल मद्राब, दूध दही साय दाट, ताक लोणी कोण खाय. नाना शिखरणीचे उपाय आरंभिले, हिंग जिरे मिरे सुंठी कोथिंबिरी आवळकंठी, पिकली निंबे सदटी, मेथ्या मोहऱ्या हरद्री, द्रोण पाने पत्रावळी, तटे काहिल्या दुरड्या वरळी, सुपे हारे विचित्रपाळी, नाना उपसामग्री. इतक्या अर्ध्या गोष्टी तर यातून पार डोक्यावरूनच गेल्या. माईनमुळे भोकरे यांची लोणची करतात. कुशल गृहिणी जाणते हे सर्व. बरं, या सर्वांसाठी भांडी वेगवेगळ्या पद्धतींची लागतात. ताकाला चरबी लागते, पातळ भाज्यांना ओगराळे लागते, चटण्यांना सट असावा लागतो, तुपाची बुटकुली असते चांदीची. इतके मोजके प्रकार माहीत आहेत, पण तरी समर्थांची भांड्यांची यादी वाचून अप्रूपच वाटते. डेरे, भाचरी, रांजण, मांदणे, मडकी, घागरी, दुधाणी, तवल्या, कासंड्या, काथवटी, तांबणे, मुदपाळी, तांबे, घंगाळी, वेळपाळी, झाऱ्या, चंबू, अमृत्या, कुंडाले अशी भरगच्च मोठी यादी आहे. स्वच्छतेचा कटाक्ष कसा होता बघा. सूचनाच होत्या तशा आपल्या शिष्यांना. इकडे सामग्र्या सिद्ध केल्या, तिकडे चुली पेटविल्या, अंगे धुवून बैसल्या स्वयंपाकिणी. शुचिरभूत होऊन स्वयंपाक करायचा दंडक होता. आंघोळ आणि धुतलेले वस्त्र असं नेसून स्वयंपाक करायचा. पुढे म्हणतात, पात्रे शोधून पाहिली, पुन्हा धुतलीच धोवविली, उदके गाळून घेतली सोवळ्यामध्ये.
स्वयंपाकाला लागणारी भांडी धुतलेली असली पाहिजे आणि धुतलेली असली तरी पुन्हा धुवून घ्यायची, कारण त्यावर किडामुंगी फिरलेलं असतं. करिता ही दक्षता घ्यायची. पाणी गाळून घ्यायचं. बरं, स्वयंपाकामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत? ताटातील पदार्थांचे वैविध्य तर पहा. लवणं म्हणजे मीठ, कोशिंबिरी, सांडगे, मीर, घाटे, पापड, मेतकूट, नेलचटे, कुसरी, काचऱ्या, फेण्या, गुळरवळ्या, वडे, घारगे, गुळवे, दहीवडे, लाडू, तिळवे, मुगवडे, कोडवळी, अतळसे, तक्र म्हणजे ताक, सायसाखर, तूप, कोथिंबीर, पोहेकूट, लाह्या, दही, धिरडी, कानवले, पुऱ्या, लोणची, रायती इत्यादी इत्यादी इत्यादी. आंबट, तिखट, खारट, तुरट, शाखांबरी नेलचेट, तोंडी लाविती यथेष्ट यथान्वये. हे सगळं तोंडी लावणं झालं भाजी पोळीच्या व्यतिरिक्त. स्वयंपाकही अत्यंत पावित्र्याने, स्वच्छ वस्त्रांनी, सुगंधी तेले वापरून, मंगल स्नान करून, उदबत्त्या लावून हरिनामात करावा असा त्यांचा आग्रह असे. जेवणाचे एवढे सर्व कौतुक झाले, पण समर्थांचा विवेक हा गुण ठाई ठाई जाणवतो. केवळ उदरभरण करायचं, पोटभर जेवायचं, मस्त सोफ्यावर लोळायचं, हवेत ते चॅनल लावून दूरचं दर्शन घ्यायचं आणि तेही सातत्याने घ्यायचं, हा बाष्कळपणा इथे नाही. शरीराच्या पोषणार्थ अन्न आहे. शरीर मनाला सतेज करण्याकरता आहे आणि मन सत्क्रिया आणि सत्कर्मे करण्याकरता आहे. हा गोल प्रथम सेट करून जेवायला बसायचं. जेवणापूर्वी समर्थांनीच रचलेला हा मनाचा श्लोक म्हटला जातो. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून पहिला घास घ्यायचा आणि हरिचिंतनात अन्न सेवन केल्याने बुद्धी ही योग्य दिशेने चालते हे अनुभवास घ्यायचं. समर्थांचं एक सांगणं फार पटतं बघा. आपल्याला वाटतं ना की असं करायचं तसं करायचं, यांनी काय होणार, कशावरून असं होईल, कशावरून असंच असेल. तर समर्थ दासबोधामध्ये स्वच्छ उत्तरच देऊन टाकतात त्याचं. 13व्या दशकात 8व्या समासात त्यांनी म्हटलेलंच आहे की प्रचिती घ्या, करून पहा, म्हणजे काय होईल, घोटाळा उरणार नाही. घोटाळ्याला टाळायचे असेल तर प्रत्यय घ्या. बरे पाहता प्रत्यये आला, तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपण आला अंतर्यामी. माणसाचे शरीर अन्नाचं बनलेलं आहे. समस्त सायंटिस्ट आणि तज्ज्ञांनी हे दर्शवलेलं आहे. समर्थांनी हाच विचार कसा पूर्वीपासून मांडला बघा. पृथ्वीपासून धान्य झाली आणि ते अन्न म्हणून शरीरात गेलं आणि तेथून उत्पत्ती झाली. 13व्या दशकात 3ऱ्या समासात समर्थ म्हणतात, अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची. जसे अन्न खाऊ तसे विचार होतात आणि उत्पत्तीही. खाएंगे पिएंगे मौज करेंगे और क्या, इतकी उथळ संस्कृती आपली नाही, असे विचार आपले नाहीत. कोणते अन्न खावे आणि कोणते अन्न खाऊ नये हे भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायातही म्हटलेलं आहे, स्पष्टपणे दिलेलं आहे त्यांनी. आपल्या संस्कृतीत अन्नाची देवता आहे, अन्नपूर्णा देवी आहे. अन्नपूर्णा देवीचं, शाकंभरी देवीची पूजा करण्यात येते. किती उदात्त संस्कार आहे हा. श्रीमद शंकराचार्यांनी तर अन्नपूर्णा स्तोत्र रचलंय, तिचे वेळोवेळी उपकार मानलेत. खाणे, भोजन करणे, अन्न ग्रहण करणे याला विशिष्ट दंडक आहेत. आज ते आपण सर्व धाब्यावर बसवलेत. पण श्रोते हो, निसर्गानेच आज आपल्याला ताळ्यावर आणले आहे, नियमांनी वागायला भाग पडले आहे. यापेक्षा आपण आधीपासूनच जर या सद्ग्रंथांचा आधार घेतला असता
दासबोध 2ऱ्या दशकात नेमका हाच उपयुक्त विचार आपल्याला सांगतोय. रस्त्याने जात जात खाऊ नका. समर्थ म्हणतात, मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख. त्याला सायंटिफिक लॉजिक आहे, आता कळतंय आपल्याला. शुगर असली तरी कुपथ्य करणारी माणसे पाहिली ना की समर्थ आठवतात. औषध न घे असोनी व्यथा, अन कुपथ्य करी सर्वथा. आपल्याला माहिती आहे का पाणी कसं पिऊ नये? समर्थांनी सांगितलंय, वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख. डाव्या हाताने पाणी पिऊ नये. कोणतेही फळ नीट ओळखल्याशिवाय खाऊ नये. फळं ओळखल्याविण खाऊ नये, ओवीच आहे समर्थांची. इतकेच काय, बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये असेही ते बजावतात वेळोवेळी. पचेल इतकेच खावे, आवडेल म्हणून जास्तीचे येऊ द्या असे करू नये. कित्येक ठिकाणी अन्न पानात टाकणे हा एक स्टेटस सिम्बॉल होऊन बसलेला आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर तर हे हमखास आढळतं. भरलेल्या प्लेट्स टाकून उठून निघून जातात लोक. कोणता बडेजाव दिसतो त्यात काय माहिती नाही. पण भारतासारख्या देशात अन्न टाकणे परवडणारे नाही, ही वास्तवता कदाचित त्यांना नसेल ठाऊक. असो, पण खाऊन उरले तर काय करणार, नाही का? पण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर समर्थांकडे नाही असं कसं होईल? 12व्या दशकात 10व्या समासात म्हणतात, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तुम्ही यथेष्ट जेवा, उरलेला वाटा फेकू नका, टाकू नका. वाटून टाका, ते दुसऱ्याला द्या. वाटा म्हणजे कसं वाटा? चांगलं अन्न वाटा, चांगलं अन्न द्या. जे उरलं आहे तेही चांगलं असेल तर द्या. जे आपण खाऊ शकतो तेच द्या. शिळं, खराब, वास लागलेलं देऊ नका. आणि हे स्पेशली मेन्शन केलंय त्यांच्या ओवीतच पहा. 12व्या दशकातली 10व्या समासातली ओवी आहे, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. मोलकरणीला, गरीबाला देताना हे लक्षातच ठेवायचं. खरे सांगू का श्रोते हो, समर्थांकडे ज्ञानाचे विपुल भांडार आहे, कधीच रीते न होणारे. माझ्या न्यूनत्वामुळे मला ते सर्व सादर नाही करता येणार. मर्यादा आहेत वेळेच्या, शब्दांच्या. पण आहे ना मस्त समर्थांची फुडॉलॉजी. चला तर मग आपण एक कथा पाहू, डाळ गप्पूची. अशीच खायची प्यायची एक छानशी गोष्ट आहे. समर्थ शिष्यांमध्ये कल्याण हे अतिशय बलवान होते. समर्थांचे पट्ट शिष्य होते. समर्थ गडावर राहायचे, सज्जनगडावर, आणि खाली उरमोडी नदी व्हायची. समर्थांना कफाची बाधा होती, तर उरमोडी नदीतून रोज हा कल्याण त्यांचा शिष्य रोज 2 हंडे मोठे मोठे, ते 2 हंडे आपल्याला आजही सज्जनगडला बघायला मिळतात. एकदा जाऊन बघा किती मोठे हंडे आहेत. असे 2 मोठाले हंडे भरून तो खालून उरमोडी नदीचं पाणी समर्थांकरता वरती आणायचा. त्याची ताकद एवढी होती की चोर पाठीमागे लागले ना तर एखादं झाडच उपटून त्यांच्या पाठीमागे तो लागायचा. असं काही काम करताना तो सर्वांना आढळायचा. सर्वांना त्याचं आश्चर्य वाटायचं, कौतुक वाटायचं, हेवा वाटायचा. हेवा अशा करता कारण त्याला स्पेशल ट्रीटमेंट होती. त्याला रोज 2 शेर हरभरे आणि 2 शेर गुळ मिळायचा खायला. भरपूर भरपूर त्याचे लाड व्हायचे खाण्याचे. त्यामुळे सगळे शिष्य त्याच्याकडे जरा मत्सरानेच पाहायचे. एकदा शिवाजीराजांच्याही मनात आलं, कौतुकानं आलं असेल, की कसा हा डाळ गप्पू आहे. धोत्र धुण्यापलीकडे किंवा पाणी आणण्यापलीकडे हा काही जाणतो की नाही काय माहिती, असं मनात आलं खरं. आणि त्यांच्या मनात आलं आणि समर्थांनी ताडलं नाही असं कसं होईल? समर्थांनी हे जाणलं
आणि एकदा शिवाजीराजे उपस्थित असताना सर्व शिष्यांची परीक्षा मांडली समर्थांनी. समर्थ म्हणाले, बसा सर्व माझ्यासमोर. तुम्ही रोज नित्य ग्रंथ वाचता, ऐकता. मग सांगा, जाणीव ही एकदेशी आहे का सर्वगत आहे? आली का पंचायत? कोणाला काही सांगता येईना. मग कल्याणाकडे पाहून स्वामींनी विचारले, तू सांग, तुझा काय अनुभव आहे तो? कल्याण म्हणाले, जी स्वामी समर्था बोलवेना, यद्यपि बोलकी स्वयेची आज्ञा, अंतरिक्षस्थानी वसे तल्लीना, जाणीव तुर्या स्वरूपाकृती. एकदेसी ते प्रथमी खरे, गुरुकृपे घडता स्वरूपाकार. सर्वगत होय तदाकार, वरी बोल बोलला न उरेची. जाणीव ही एकदेशी आहे खरी, पण ती स्वरूपाकार केव्हा होईल? जेव्हा सद्गुरु कृपा होईल तेव्हाच. त्याचं हे काव्य, स्वरचित काव्य आणि इन्स्टंट काव्य पाहून राजे तर मनातल्या मनात चपापले. समर्थांनी नंतर प्रत्यक्ष डाळगप्पूच शब्दांची चर्चा मांडली. तेव्हा राजांना शंकाच राहिली नाही की ही सगळं प्रयोजन काय होतं, मला कल्याणाची योग्यता सिद्ध करून देण्यासाठी होतं. आणि मग तेव्हापासून शिवाजी महाराज देखील कल्याण स्वामींना अत्यादराने वागवायचे. ओवीच आहे दासविश्रामधाममध्ये, तधीपासून कल्याणापरम, भाविनृपांनी सद्गुरु सम, सर्वत्रामनी कल्याण नाम, निज सौख्य धाम वाटले. तर नुसतेच ते बलवान होते असे नव्हे, बुद्धिमानही होते, नुसते डाळगप्पू नव्हते. धन्यवाद.